अन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। संत भगवान बाबांनी नारळी सप्ताहाची संकल्पना पूर्ण महाराष्ट्रामध्ये रुजवली। फिरता नारळी सप्ताह या शब्दाचा अर्थ असा आहे की एका माणसाने एका गावाने तो नारळ घ्यायचा आणि सगळ्या गावांना जेवायला आणि ज्ञानदान ऐकायला बोलवायच्याला नारळी सप्ताह म्हणतात। पहिली संकल्पना भगवान बाबांची फिरता नारळी सप्ताह। आणि मग भगवान बाबांचं सगळ्या लोकांनी अनुकरण केलं आणि नारळी सप्ते सुरू झाले। त्या काळामध्ये जुन्या काळापासून आतापर्यंत संतांमध्ये प्रचार यंत्रणा नव्हती। आता सोशल मीडिया आला, लोक आले, फेसबुक आलं, नको ते प्रचारक आले, नको तो प्रचार झाला। पण सद्गुणाचा सत्संताचा प्रचार व्हावा असं कोणाच्याही डोक्यात आलं नाही त्या काळामध्ये आणि आजही। पण साधू संतांच्या डोक्यात आलं, मेंदूमध्ये आलं की या कुठल्या तरी चांगल्या माध्यमातून सद्गुणाचा प्रचार व्हायला पाहिजे। आणि म्हणून ज्ञानोबरायापासून आत्तापर्यंत दिंडी असेल, लक्षात ठेवा, कारण की त्या काळामध्ये जायला साधनं नव्हते, लोकांकडे पैसा नव्हता, मग जायचं कसं काय? मग अशा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन एका देवाची उपासना करण्यासाठी दिंडी आहे आणि एका क्षेत्राला मानावं म्हणून पंढरपूर आहे। मग दिंडी म्हणून का काय असतं? टाळ वाजवत जर दिंडी निघाली ना तर साप विंचू काटे हे यमकिंकर आहेत। वाजत वाजत जर चालले तर समोरचे सगळे घाबरून पळतात, पहिला टप्पा। आणि पताका असते ना त्याचे दोन कारणे आहेत। श्वापत जर अंगावर आलं तर त्याने काठीने मारता येतं, म्हणजे पताकाची काठी तयार करता येते। आणि जुन्या काळामध्ये असे डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये डाकू लपायचे आणि मग असे लोकांचा जर समूह चालला तर त्यावर आक्रमण करायचे। पण भजन करत जर पताका घेऊन चालले तर डाकूला कळायचं वारकरी चाललेत, यांना लुटू नका। ही परंपरा आहे, लोकांना माहीत नाही या गोष्टीची आणि ह्या परंपरा माहिती होणं गरजेचे आहे। लग्नामध्ये नवरदेव घोड्यावर का बसतो? त्या काळामध्ये सावकाराचं घर असलं, डागडागिने असले, एकाच दिवशी बाहेर करायचे ते। एरवी कुठं जमिनीत लपलेलं असायचं, कोणी गाडून ठेवायचं, पण लग्नाच्या दिवशी सगळी दागिने एकत्र यायचे बायाच्या अंगावर, ह्याच्या अंगावर, आणि डाकू त्या काळात आक्रमण करायचे। मग कमीत कमी वधूची इज्जत वाचली पाहिजे, वधूला सुरक्षित ठेवलं पाहिजे, म्हणून त्याच्याकडे कोणी जांभ्या देतं, कोणी तलवार देतं, कमरेला लावलेली असते। आता ते शोपीस झालं ते। आणि घोड्यावर रेडीमेड का बसवतात त्याला की जर डाकू आले तर तू वधू घेऊन पळून जा, तू तुझं संरक्षण कर, बाकी आम्हाला लुटलं तरी चालेल। ही परंपरा आहे। आता खरं म्हणजे जो घोड्यावर बसून येतो तोच जास्त लुटतो, त्याचा हुंडा, त्याची परंपरा जर पाहिली ना तर दुसऱ्या डाकूची गरजच राहिली नाही। पण जुन्या काळामध्ये दागिन्याचं संरक्षण व्हावं, वधूला पळवून नेऊ नये, ह्या परंपरा आहेत। तशी दिंडीची परंपरा आहे। आपण कोण आहोत? मनुष्य आहोत। कोणत्या देवाला मानलं पाहिजेत? 700 वर्षापूर्वी न वर्तमानपत्र होती, न लोकांचा प्रचार होता। ह्या सगळ्यांना एकत्रित करण्याकरता दिंडीचा प्रघात आपल्या महाराष्ट्रामध्ये पडला। त्यानंतर भगवान बाबांच्या काळामध्ये वर्षातून एकदा दोनदा दिंड्या जातात। मग वर्षातून समूह एकत्रित आला पाहिजेत, ईश्वर निष्ठांची मांदियाळी एकत्रित आली पाहिजेत। मग काय केलं पाहिजेत? आता एवढा मोठा खर्च, एवढी मोठी पब्लिक, एक माणूस जीव घालू शकत नाही। मग आपल्यामध्ये जे आहेर नावाची पद्धत आहे ती यासाठी आहे, ज्याचं लग्न आहे त्याला मदत करा आणि सगळ्यांनी एका घराला उभं करायचं, म्हणजे आहेर द्यायचा। दुसरा लग्न असलं तर या सगळ्यांनी तोच आहेर परत करा आणि त्याचं घर उभं करा। परस्परम सहभाग, परस्पर एकमेकाला मोठं करणं, याला आहेर म्हणतात।
आता जे आहेर देत नाही त्यांनाच निमंत्रण नाही. ज्ञानोबांनी तर ज्ञानेश्वरीमध्ये फार चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. ज्यांच्याकडे पैसे जास्त त्यांना निमंत्रण, कारण की मोठा आहेर आला पाहिजेत. वर्तमान काळात काही काही मुलांचे मुलीचे वर्षातून 3-4 वेळा अनेक बॉयफ्रेंड बरोबर बर्थडे साजरे होतात आणि प्रत्येकाला गिफ्ट मागतात. हा प्रकार वेगळा आहे, संप्रदायाचा प्रचार वेगळा आहे. मग काय केलं पाहिजे? श्री संत भगवान बाबांच्या हृदयामध्ये स्फुरण आलं, आपण नारळी सप्ताह करू. आणि पहिला सप्ताह पखालडोह इथे झाला. पखालडोह शब्दाचा अर्थ असा आहे, नारायणगडावर जाणारं पाणी ज्या डोहातून जात होतं पखालीनं, त्याला पखालडोह म्हणतात. तिथून पाणी वर जात होतं. जिथं भगवान बाबांनी स्वतःच्या शरीराचं अंग कापलं तो पखालडोह. पहिला सप्ताह त्या ठिकाणी सुरू झाला आणि सगळे गावं एकत्र आले आणि तिथून नारळी सप्ताह सुरू झाला. आणि त्या नारळी सप्ताहाचा आजचा दिवस म्हणजे 88वा नारळी सप्ताह.